संध्याकाळी पाणी आलं नदीला 7 वाजता आणि इथं 7:30ला पाणी आले. आम्ही शेजारच्या वस्तू पाळत जनावर ढोर सगळी इथं ठुली. आम्ही जनावर 3 गायी वाहून गेल्या आणि 1 वासरू वाहून गेलं. लाखभर रुपयाचं तिबक होतं ते वाहून गेलं. वाहनी गेली. अन्न पाणी काही सध्या राहिलं नाही आम्हाला खायला. नमस्कार, मी प्रकाश. story.comच्या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आज आपण भूम तालुक्यातल्या जेवणनगर या गावातल्या शेतकऱ्यांची, या गावातल्या अनेक कुटुंबाची एक व्यथा सांगणार आहोत. ती म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये, नदीच्या मध्ये, ओढ्याच्या पाण्यामध्ये आपलं घर, आपला उभा संसार कसा वाहून गेला हे आपण आज या व्हिडिओमधून पाहूयात. आपण आहोत भूम तालुक्यातील जेवणनगरमध्ये आणि त्या जेवणनगरमधल्या एका वस्तीवर आपण आलो आहोत. आणि या वस्तीवर या ठिकाणची अनेक वस्त्या आहेत, अनेक वस्तीवर आहेत, अनेक वस्त्यांमध्ये अनेक घरे आहेत आणि ते घरं अक्षरशः वाहून गेलेत. घरामध्ये पाणी गेलेत आणि पाण्यामध्ये अनेक या शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेले. अनेक नुकसान या शेतकऱ्यांचं झालं आहे. आपण या ठिकाणी एका कुटुंबाच्या घरी आलो आहोत आणि आता त्यांना विचारू, आपण त्यांच्याशी बोलू, पण प्रत्यक्षात आपण एकदा त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलू. दादा, काय सांगाल, कसं एवढं नुकसान झालं? रात्री 7 वाजताच पाऊस चालू झाला आणि आम्ही शेजारच्या वस्तीवर गेलो तिकडं. मग सकाळी येऊन बघतो तर आमच्या घरामध्ये पूर्ण गुडघ्या इतकं पाणी आणि ज्वारी, इन्व्हर्टर, कपाट, फ्रीज वगैरे सगळं पाण्यात पोहत होतं. ठिबकचे 20 बंडल आहेत, पाठीमागं ऊस आहे, तो सगळा अर्धा भुईसपाट झालाय. ठिबक वाहून गेलं 20 बंडल, गाये गेल्या, शेड तुटून गेलं, आम्हाला खायला पण राहिलं नाही काही. अशी बिकट परिस्थिती आमच्यावर आली. संडास, बाथरूम सगळं वाहून गेलं इकडनं. आपण सर, नाव काय तुमचं? दामोदर सोपान नागरगोजे. दामोदर सोपान नागरगोजे यांचं घर दाखवूया. घरात काय परिस्थिती आहे हे आपण दाखवू प्रेक्षकांना. आपण हे घरामध्ये बघताय आपण किती मोठ्या प्रमाणात चिखल झाला या ठिकाणी. या ठिकाणी अक्षरशः अख्ख्या घरामध्ये पाणी गेलं होतं आणि अख्ख्या घरामध्ये पाणी गेल्यानं घराचं मोठं नुकसान या ठिकाणी आपण झालेलं पाहतोय. हे असेल मशीन, असेल अनेक मशीन आहे, शेतीपूरक वस्तू आहे यामध्ये आणि त्या सुद्धा खराब झालेल्या आहेत. आपण बघतोय हे कपाट, दिवाण वगैरे सगळं काही खराब झालेलं दिसते. आपण अख्ख्या घरात चिखल झालेला आहे. अख्ख्या घरात चिखल झालेला आपण बघतोय. सगळं भिजलेलं आहे. सगळीकडे मोठा चिखल आहे. आरशीचे घर आहे, गुडघ्या इतकं पाणी आहे. इन्व्हर्टर सामान आम्ही शेजारी गावामध्ये शिफ्ट केलं आमच्या पाहुण्याकडे. ज्वारी भिजलेली पूर्ण, खोराकाची 10 पोती भिजले, चिखल झाला. आज खायला पण आम्हाला काही नाही, अशी परिस्थिती आमची. ज्वारी वगैरे जे काही धान्य आहे ते ज्वारी धान्य सगळं भिजून गेलं, चिखल झाला, त्याचा फुगलंय एकदम तर. आता फेकून द्यायची वेळ आली त्याच्यावर. ज्वारी वगैरे ते खाण्यायोग्य झालं नाही आता या ठिकाणी. आता राहिलंच नाही. आम्ही शेजारी शिफ्ट झालो ना पुन्हा. सकाळच्याला आम्ही सकाळी उठल्यानंतर पाहतो शेजारच्या वस्तून आल्यानंतर तर सगळं पाणीच पाणी. मग थांबलो थोड्या वेळाने, ट्रॅक्टरनं सामान बाहेर गावी घेऊन गेलो तिकडे बेदरवाडीला. सगळं घरामधलं भिजलेलं, ते भांडी कोंडी सगळा चिखल होता कपड्यामध्ये. आता बी भांडी धुतायत लोक आमची चिखलाचीच. गुडघ्या इतका घरामध्ये पाणी आहे. आपण बघतोय सगळं अख्ख्या घरामध्ये यांचा चिखल झालेला आहे. संपूर्ण घर चिखलाने माखलेलं आहे आमच्या या नागरगोजे काकांचं. आपण या ठिकाणी, आपण या घरामध्ये बघता तर या ठिकाणी सुद्धा अख्ख्या घरामध्ये चिखल झालेला आहे. फ्रीज वगैरे सगळं काही आहे ते सगळं काही चिखलामध्ये भिजून गेलेलं आहे. चिखल माखलेला आहे फ्रीजला सुद्धा. इन्व्हर्टर, पिठाची चक्की छोटी होती ती पण गेली आमची, बाद झाली एकदम. या ठिकाणी काही आपल्या शेतीचे वगैरे काही कागदपत्र सुद्धा असतात, ते सुद्धा या ठिकाणी भिजून गेलेले आहेत. कागदपत्र पूर्ण आहेत. रेशन कार्ड आहे, मुलाचं शिक्षणाचं आहे, जातीचे दाखले, सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये, शेतीची त्या काही. पूर्ण चिखल दिसतो समोर, तो बघा तुम्ही. हा ढवच आहे चिखलाचा पुढं समोर, आणि समोर पण अजून बी पाणीच आहे इथं खड्ड्यामध्ये. आता एवढं सगळं भिजल्यानंतर या घरातली भांडे सुद्धा एकदम घाण झालेले आहेत. आपण हे भांडे बघितलं तर सगळे भांडे हे चिखलाने माखलेले आहेत. अतिशय नवीन भांडे इथे दिसत आहेत, पण ते सर्व चिखलाने सगळे माखलेले भांडे आहेत. मावशी बसा, खाली बसा, बोला. कसं झालं एवढं सगळं? आता आमची संध्याकाळी पाणी आलं नदीला 7 वाजता
आणि इथं 7:30ला पाणी आले आम्ही शेजारच्या वस्तीवर पळालो. जनावर ढोरं सगळी इथं ठुली आम्ही. जनावर 3 गायी वाहून गेल्या आणि एक वासरू वाहून गेलं. लाखभर रुपयाचं तिबक होतं ते वाहून गेलं. भांडी गेली. अन्न पाणी काही सध्या राहिलं नाही आम्हाला खायला. खुराक सगळं वाहून गेलं. विनिमीटरचा घोटाळा झाला. सगळं वाहून फ्रीज काही नाही राहिलं आमच्या घरात. खायला धान्य सध्या राहिलं नाही आम्हाला. आम्ही गाव सोडून शेजारीच्या गावाला गेलो तिकडं. तिथं गावात पण राहिलेलो नाही. राहायसारखंच राहिलं नाही आमचं ह्याच्यात काही. सगळं गुडघ्या इतकं पाणी शिरलंय. सगळं धान्य अन्न पाणी काही आम्हाला खायला राहिलं नाही. हो, सगळ्या गायी वाहून गेल्या. लेकरू पळून घेऊन गेलो होतो आम्ही शेजारीच्या तिकडे वस्तीवर. आमची एवढं हाल झालं की विचारताच सोय नाही ना. अवरात्रीला पाणी आलं. आम्हाला कुठं हलाय येईना बोलाय येईना. आम्ही काय करायचं? बाळा इकडे रे बाला इकडे. मग तुम्ही 4 दिवस कुठं राहिला? आता 4 दिवस गेलोत लोकांच्या घरी. गाव सोडून गेलो तिकडे वस्तीवर लोकांच्या. गेदरवाडीवर गेलो. मग काय करावं साहेब आम्ही आता असलं काय खायचं आम्ही आता? इतकं कसं वाटोळ होऊन गेले आम्हाला. धान्य सुद्धा नाही पीठ सुद्धा नाही आम्हाला. असं चिपटभर खायला राहिलं. सरी जवारी गेली गहू गेलं. सरी जनावर गेली. शेळ्या होत्या 4-5 त्या गेल्या. कोंबड्या गेल्या 4-5. काय करायचं आम्ही काय खायचं आता? आपण या ठिकाणी काय घडलं? माझं नाव समाधान हरिदास नागरगोजे, राहणार जयवंतनगर, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. त्या दिवशी रात्री अचानक या अतिवृष्टीमुळे पावसामुळे असा नदीला पाणी आलं. संध्याकाळी 11 वाजलेल्या 11:30च्या म्हणजे 7लाच पाऊस चालू झालेला पण 11-11:30 वाजता पाणी आलं. एवढं पाणी आलं भयान की आता घरात काय आपल्याला राहतंय नाही राहतंय हे तर विषयच लांब आहे. आता माझ्या वडिलाला पॅरालिसचं दुखणं झालेलं त्यांना एका डोळ्याने दिसत नाही. समजा आई वासरं होते गायी होत्या शेळ्या होत्या. तर नेमकं माणसाचा जीव वाचवायचा की जनावरांचा. आम्ही त्या परिस्थितीत एवढं भयान झालो होतो समजा की ते आम्ही हतबल झालो त्या परिस्थिती पुढे का आपण आता या घरामध्ये राहतच नाही. आपलं एवढं नुकसान तर आमचं झालंय. सगळं कडबा गेला गंजी गेल्या सगळं म्हणजे ज्या अनावश्यक वस्तू होत्या घरात सगळ्या आवश्यक वस्तू काय म्हणजे ज्वारी गेली भांडे गेले कुंडे गेले सगळं. घरात पण पाणी होतं. दारात पाणी घरात पाणी. आम्ही नेमकं काय करायचं आम्हाला त्या दिवशी एवढं म्हणजे भयान परिस्थिती होती की म्हणजे आम्ही सांगू शकत नाही तोंडाने की अशी परिस्थिती आमची म्हणजे एकदम पार असं वाटायचं की आम्ही आता राहतोय की जातोय. आता त्याच्यात परत आता घरात तर ज्वारी नाही खायचं काय तो प्रश्न. आता आम्ही दुसऱ्याकडे गेलो दुसरीकडे शिफ्ट झालो पण त्यांच्या घरात काय कारणास्तव त्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. आता आम्ही भाऊबंदकीत गेलो चुलत भावाकडे गेलो समजा त्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. त्यांना तर आता म्हणजे सगळ्यांचे खायचे हालापेक्षा होते ते. आता पंजाब सरकारने समजा आपल्याला आहे ना एक 50,000 हेक्टरी मदत दिली समजा म्हणजे कर्जमाफी सरसकट म्हणजे मदत दिली मदतीचा हात केला. तर आपल्या सरकारनं पण माझ्या आपल्या चॅनल मधून एवढीच विनंती आहे की सरकारनं आपल्याला पण 50,000 हेक्टरी समजा मदत करावी त्यांनी की आमचं एवढंच आश्वासन आहे. आता आमच्या घरातलं गेलेलं तर काही परत येऊ शकत नाही. पण या ज्या नदीच्या काठाला 20 ते 25 घर आहेत त्यांचं एवढं नुकसान झालं अतोनात की जेणेकरून ते समजा म्हणजे ह्या परिस्थितीतून ते सावरू शकत नाही. सरकारनं त्यांना कमीत कमी त्यांच्या खायच्या वस्तू किंवा म्हणजे थोडेफार पैसे मदत म्हणून त्यांच्या म्हणजे काहीतरी द्यावे त्यांना. आम्हाला एवढीच इच्छा आहे की सरकारने कोणतीही म्हणजे हे का नाही करता त्यांना सरसकट सगळ्याला म्हणजे मदत म्हणून काहीतरी द्यावे. आमच्याकडे सरकारला मायबापाला सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांना आमच्याकडे थोडस लक्ष द्यावे. आपली त्या रात्रीची काही परिस्थिती आहे ती अतिशय भावुकपणे सांगितली आहे आणि आपण story.com माध्यमातून सरकारला विनंती करू की या कुटुंबाला किंवा या आसपासच्या सर्व कुटुंबाला या गावातील नागरिकांना मदत करावी एवढी आपण विनंती करू शकतो. आणि आपण इथंच थांबू. आणखीन काय आपण व्हिडिओच्या माध्यमातून भूम तालुक्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले ज्या कुटुंबाचं नुकसान झाले ते आपण story.com माध्यमातून दाखवतच राहू. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील भूम.